Hello and welcome once again to this wonderful evening. And once again, we are back with another episode of Monday Musing. मंडे म्युझिंग्स चा आज आपण 8वा भाग करत आहोत. मंडे म्युझिंग्स हा एक प्रयत्न आहे जे छोटे व्यावसायिक आहेत, जे स्मॉल अँड मीडियम साइज एंटरप्राइजेस आहेत, त्यांच्यापर्यंत बिझनेस कन्सेप्ट पोहोचावे आणि ज्या गोष्टी ते प्रत्यक्षात करत आहेत, पण त्यांना त्यांची एक्झॅक्ट टर्मिनॉलॉजी माहिती नाही किंवा त्याचा उपयोग त्यांना कशाप्रकारे होऊ शकतो, ही एक जाणीव करून देण्यासाठी मंडे म्युझिंग्स हा एक प्रयत्न आहे. आणि आपण जसं मागचे 2-3 एपिसोड झाले पाहत आहोत. आपण कस्टमर एम्पॅथी मॅप म्हणजे कस्टमर कसा विचार करतो, कसा बोलतो, कसा चालतो, त्याच्या भावना काय आहेत, त्याचे कुठल्या गोष्टींनी त्याला त्रास होतो आणि तो कुठे स्वतःचा फायदा बघत असतो किंवा काय आक्षेप घेऊ शकतो, त्याचा विचार केला आपण. नंतर कस्टमर पर्सोनाद्वारे आपण त्या कस्टमरशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. आणि आज आपण त्याची पुढची पायरी जी आहे त्याच्याविषयी बोलणार आहोत, कस्टमर सेगमेंटेशन. तर पुन्हा एकदा आपणा सर्वांचं स्वागत आहे. मी मंडे म्युझिंग्समध्ये. आज आपण बोलणार आहोत कस्टमर सेगमेंटेशन विषयी. आजचा आपला अजेंडा म्हणजे आपला कस्टमर नेमका कोण आहे? आपण कस्टमरबद्दल काही गोष्टी ज्या विचारात कधी घेत नाहीत. काही गोष्टी तर तसदी सुद्धा घेत नाहीत. आपल्या ध्यानीमनी पण नसतात. आपल्या ध्यानीमनी काय असायला हवं आणि कस्टमर सेगमेंटेशन म्हणजे काय आणि कस्टमर सेगमेंटेशन कशा प्रकारचे असतात आणि त्याचं बेनिफिट काय आहे, हे आज आपण समजून घेणार आहोत. तर सगळ्यात पहिला महत्त्वाचा मुद्दा जो येतो, तो म्हणजे हू इज युअर कस्टमर? जो तुमचा प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस वापरतो तो. म्हणजे मी जर ट्रेनिंग प्रोग्राम करत असेल, तर जो माझा ट्रेनिंग प्रोग्राम घेतो व बसतो त्या ट्रेनिंग प्रोग्रामला, तो माझा कस्टमर आहे का? किंवा इन्फ्लुएन्सर म्हणजे इन्फ्लुएन्सर आता मी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरच्या हिशोबाने नाही बोलत आहे. तर इन्फ्लुएन्सर की जो सांगतो किंवा आपल्याला एखाद्या गोष्टी प्रभाव पाडू शकतो किंवा आपलं मत बदलू शकतो. मग एक सिंपल उदाहरण देतो. माझा एक मित्र आहे, इलेक्ट्रिक व्हेइकल घेणार होता आणि इलेक्ट्रिक व्हेइकल तो घ्यायला जाणारच. त्याच्या पूर्वी त्याने त्याच्या अजून एका मित्राला जो ऑटोमोबाईल इंजिनिअर आहे, त्याच्याशी त्यांनी जस्ट गप्पा मारल्या आणि त्याला विचारलं, "अरे, मी इलेक्ट्रिक टू व्हीलर घेतोय, घेऊ की नको?" मग त्याने त्याला काहीतरी असं सांगितलं, की त्याच्यानंतर तो थांबला. म्हणजे जी गाडी घेण्याचं त्याचं ठरलेलं, राइट? सो तो इन्फ्लुएन्सर अशी बरीचशी लोकं आपलं मत घडवत असतात किंवा बिघडवत असतात. मग तो आपला कस्टमर आहे का? कारण अशी लोकं कदाचित आपल्या कस्टमरला आपल्यापर्यंत पोहोचण्यापासून थांबवतात किंवा त्यांच्या निर्णय प्रक्रियेत अशा लोकांचा खूप महत्त्वाचा वाटा असतो. तर तो लक्षात ठेवायला हवा आपण. त्याच्यानंतर जे आहे ते रिकमेंडेशन्स म्हणजे एखादी व्यक्ती आपल्याला रेफर करतो. "अरे, तू या दुकानातनं ते सँडविच ट्राय केला आहेस का कधी? किंवा इकडचं डोसा जाऊन खा किंवा इकडचं काही कुठलीही पर्टिक्युलर डिश." राइट? आणि मग आपण तो आपला मित्र सांगतो म्हणून आपण जाऊन तिथे ट्राय सुद्धा करून येतो. मग कस्टमर कोण झाला? जो रेकमेंड करतो तो, की जो जाऊन खातो तो? तर ती चौथी महत्त्वाची गोष्ट जी आहे, ती आहे डिसिजन मेकर. डिसिजन मेकर हा प्रॉब्लेम नेहमी आपल्याला कॉर्पोरेट्समध्ये सुद्धा बराचसा येतो आणि फॅमिलीमध्येही येतो. म्हणजे आपल्या मुलांना काही हवं असेल, त्यांना एखादी गोष्ट घ्यायची असेल किंवा त्यांना ती गोष्ट खरेदी करायची असेल, तर ते इथे आता मुलं सुद्धा इन्फ्लुएन्सर होतात हां, कारण मुलं आपल्याला प्रवृत्त करतात. पण ते घ्यायचं की नाही घ्यायचं हा डिसिजन आपण घेतो. मग भलेही ती मुलं कस्टमर असली, तरी त्याचा डिसिजन जो आहे तो दुसरा कोणतरी घेतोय. सेम कॉर्पोरेटमध्ये सुद्धा असं बऱ्याच वेळेला होतं, की लेट्स टेक अन एक्झाम्पल ऑफ एसी ना. एखाद्या कॉर्पोरेट ऑफिसमध्ये त्यांना एसी सिस्टम्सचं मेंटेनन्स चालू आहे. त्यांना एसी घ्यायची असतील नवीन, राइट? तर तो एसी घ्यायचे की नाही घ्यायचे तो प्रोबॅबली द सीईओ ऑर द फायनान्स ऑफिसर विल डिसाईड. राइट? तर वापरणारी लोकं दुसरी आहेत. तर सीईओ ते एसी घेऊन सगळे त्याच्याच केबिनमध्ये नाही राहणार आहेत. राइट? दे विल बी फॉर यूज फॉर द ऑफिस एम्प्लॉईज. बट डिसिजन मेकर एंड द यूजर इज डिफरंट. दिस हॅपन्स अ लॉट इन कॉर्पोरेट अँड इन फॅमिली. जर आपले रिटेल कस्टमर्स किंवा फॅमिली कस्टमर्स असतील तर खूप महत्वाचं आहे.
अ, ही गोष्ट समजून घेणं आणि सगळ्यात शेवटी म्हणजे जो खरेदी करतोय तो. आता खरेदी करतोय बऱ्याच वेळा आपण दुसऱ्यासाठी पण खरेदी करतो. आपण स्वतःसाठी पण करतो, दुसऱ्यासाठी पण करतो. मग आपण नक्की काय करणार आहोत? जरुरी नाही आहे, की आपण ज्या प्रकारचा व्यवसाय करतोय किंवा बिझनेस करतोय त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आपण अनुभवत असू किंवा आपल्या अनुभवात येतील. पण हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. कारण प्रत्येक टप्प्यावर आपण त्या व्यक्तीला कस्टमर म्हणून संबोधतोय. पण तो नक्की कोण आहे? आणि इथे त्यांच्याशी संवाद कसा साधायचा तर आपण ते कस्टमर पर्सोनामध्ये पाहिलेलं आहे. आणि संवाद साधण्यासाठी काय बोलावं? तर ते कस्टमर एम्पॅथी मॅपमध्ये आपण ऑलरेडी कॅप्चर केलेलं आहे. So I would suggest if you are watching this, you can just go back and check out those videos as well. पण पुन्हा एकदा युजर, इन्फ्लुएन्सर, रेकमेंडर, डिसिजन मेकर आणि बायर ह्या गोष्टी आपण समजून घेणं गरजेचं आहे. कारण मी जो प्रॉडक्ट किंवा जी सर्व्हिस विकतो आहे, ती कोण वापरणार? ती कोण खरेदी करणार? ती कोणाच्या सांगण्यावरून कोण खरेदी करणार? तो कोण ठरवणार ती घ्यायची की नाही घ्यायची? या सगळ्या गोष्टींनी आपल्याला फरक पडतो. कारण कस्टमर आपला आहे. त्याच्यातले कोणीही घेवो अगर न घेवो, फरक आपल्याला पडतो आणि ह्या गोष्टीचा म्हणून विचार करणं खूप, खूप गरजेचं आहे. राइट? तर त्या हिशोबाने या गोष्टी आपल्या बिझनेसमध्ये आल्या पाहिजेत. म्हणजे सिंपल एक्झाम्पल सांगतो. वेबसाईट जर बनवायची असेल, राइट? एक सिंपल उदाहरण घ्या अजून एक. वेबसाईट बनवायचं वेबसाईटचा युजर जो वेबसाईट व्हिजिट करणार तो युजर असणार आहे. ती बनवायची की नाही बनवायची तो त्याचा व्यवसाय आहे तो ठरवतो. राइट? सो या दोन्ही गोष्टी आपण लक्षात घ्यायला पाहिजेत. कारण आपल्याला संवाद किंवा आपण जी वेबसाईट डिझाइन करणार आहोत, ते आपण दोघांशी संवाद साधून बनवणार आहोत किंवा दोघांशी आपल्याला कम्युनिकेट करता यावं इफेक्टिव्हली म्हणून ती बनवणार आहोत. सो दॅट इस अ व्हेरी इम्पोर्टंट थिंग टू अंडरस्टँड अबाउट कस्टमर्स. फ्लॅट घेताना सुद्धा फ्लॅट आई-वडील घेतायत किंवा ते त्यांच्या मुलांना गिफ्ट देण्यासाठी बरेचसे आई-वडील which are वेल टू डू फॅमिली ते त्यांच्या मुलांना गिफ्ट देतात. सो अगेन घेणारा डिसिजन मेकर इज डिफरंट. द युजर इज गोइंग टू बी डिफरंट. द बायर इज अल्सो डिफरंट. द युजर इज अल्सो डिफरंट. म्हणून कस्टमरचा फक्त एकांगी म्हणजे जो माझ्याकडून प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस घेतो, हा विचार न करता या इतर गोष्टींचा सुद्धा विचार करावा. अजून एक लास्ट एक जस्ट एक्झाम्पल अगेन फॅमिली गॅदरिंग्स किंवा सेलिब्रेशन होतात. त्याच्यामध्ये सुद्धा कधी-कधी मुलांचा हट्ट असतो म्हणून पार्टी होते. डिसिजन मेकर मग काय आणायचं, काय नाही आणायचं ते आई-बाबा असतात आणि इन्फ्लुअन्स कदाचित आजी आणि आजोबा जाऊ दे ना मुलीची इच्छा आहे. तर ते राइट. सो यू हॅव ऑल these थिंग्स कमिंग इंटू प्ले इव्हन इन अ सिंगल इन्सिडेंट. तर कस्टमरचा सर्वप्रथम मी पुन्हा एकदा सांगेन, एकांगी विचार करणं आपण थांबवणं गरजेचं आहे आणि कस्टमरला जास्तीत जास्त प्रकारे कसं समजून घेता येईल, त्याच्याकडे आपलं लक्ष असणं खूप गरजेचं आहे. सो अगेन हू इज युअर कस्टमर? ह्या गोष्टी समजून घेतल्यानंतर ज्या महत्त्वाच्या आहेत, ज्या आपण कधीही कस्टमरबद्दल विचार करत नाहीत आणि करणं गरजेचे आहेत, दोज आर व्हॉट इस द टाईम टू एक्वायर द कस्टमर? म्हणजे मला कस्टमर जेव्हा तो पहिल्यांदा कॉल करतो किंवा तो इंटरेस्ट दाखवतो, आपण बोलूया किंवा मला आवडेल तुमच्याबद्दल जाणून घ्यायला. त्या दिवसापासून तर त्याने माझ्याकडून बिझनेस घेईपर्यंत किती अवधी जातो, राइट? दॅट इस द टाईम टू एक्वायर द कस्टमर. आणि खूप महत्त्वाची गोष्ट आहे. कधी-कधी एस्पेशली कॉर्पोरेट्समध्ये मोठे क्लायंट्स चेस करताना मी प्रत्यक्ष माझ्या अनुभवात बघितलेलं आहे, की 3 वर्ष एकच क्लायंट ती कंपनी चेस करत होती. ऑब्व्हियसली क्लायंट खूप मोठा होता. त्याच्याकडून येणारा व्यवसाय खूप मोठा होता आणि त्याही पेक्षा त्या क्लायंटचं जर फक्त नाव जरी लागलं असतं, तर त्याच्या नावाने त्यांच्या बिझनेसला पडणारा प्रभाव सुद्धा खूप मोठा होता. सो दे वर स्पेंडिंग, बट दे वेटेड फॉर 3 इयर्स, राइट? मग त्याचा टाईम टू एक्वायर 3 वर्ष. आपला बिझनेस काय आहे, त्याच्यामध्ये कस्टमर एक्वायर करायला आपल्याला कस्टमर एक्वायर करण्यासाठी आपल्याला किती वेळ लागतो, हा खूप समजून घेणं गरजेचं आहे. कोणाचे ट्रेनिंग क्लासेस असतील, तर ते लगेच होतात. म्हणजे आपले जे
सोशल मीडियावरती आपण बघत असतो ₹99 मध्ये किंवा $299 मध्ये बरेचसे क्लासेस कोणी घेणारं असतं, राइट? तिथे ज्याला तो वाचतो त्याला आवडलं तर तो लगेच रजिस्टर करून टाकतो, राइट? सो द टाईम टू एक्वायर इस बारली 3 ओर 4 मिनिट्स मे बी. पण तिथे सुद्धा किती दिवस ती कॅम्पेन रन करायची, किती दिवस ती प्रमोट करायची, ह्या सगळ्या गोष्टी येतात. सो टाईम टू एक्वायर समजून घेणं खूप गरजेचं आहे. माझा कस्टमर इन्क्वायरी केल्यापासून तर मला पैसे देईपर्यंत किती वेळ जातो? दॅट इज आपण कधी विचार नाही करत. आपण म्हणतो, "अरे, ते बोलतच नाही, ते सांगतच नाही, करतच नाही." नाही, दॅट दॅट इम्पॅक्ट्स आवर बिझनेस. दॅट इम्पॅक्ट्स द कस्टमर लाईफ सायकल. त्या गोष्टीचा विचार करणं खूप गरजेचं आहे. दुसरी गोष्ट जी आहे, आपण कस्टमर्सची कॅटेगरायझेशन कधी करतच नाही. माझा कस्टमर वन टाईम कस्टमर आहे, की रिकरिंग म्हणजे नीड बेस्ड. नीड बेस्ड म्हणजे आता मी इथे थोडंसं डिफरन्शिएट केलंय रिकरिंग कस्टमरमध्ये. पहिलं वन टाईम कस्टमरबद्दल बोलूया. वन टाईम कस्टमर म्हणजे काय? जो येणार, घेणार आणि जाणार. नंतर कदाचित त्याचा आणि आपला संबंध येणं खूप कमी आहे. जसं आपण घरी वॉशिंग मशीन घेतो, एसी घेतो. आपण रोज जाऊन त्या गोष्टी घेत नाही. राइट? किंवा इव्हन टीव्ही सेट घेतो. दॅट इज अ वन टाईम बाय. मग कदाचित पुढची 8, 9, 10 वर्ष आपण त्या गोष्टीचा पुन्हा विचार नाही करत. राइट? तो वन टाईम बाय आहे का? फ्लॅट घेतो, वन टाईम बाय आहे. इंटिरियर्स करतो, वन टाईम बाय आहे. तर आपला कस्टमर वन टाईम आहे का? आपण ट्रेनिंग प्रोग्राम्स करतो, सर्टिफिकेशन प्रोग्राम्स करतो. नॉर्मली कदाचित बऱ्याच वेळा ते वन टाईम असतात. राइट? सो वी नीड टू अंडरस्टँड दॅट. पिकनिक्स किंवा फॅमिली गेट टुगेदर्स हे रिकरिंग आहेत. गरजेनुसार. हल्ली एक ट्रेंड झालेला आहे ना, वर्षातनं एकदा तरी किंवा दोनदा तरी प्रत्येक बऱ्याच फॅमिली हल्ली बाहेर फिरायला जातात. मग तो वन टाईम बिझनेस नाहीये. तो थोडा नीड बेस्ड झाला, राइट? रिकरिंग आहे तो, पण नीड बेस्ड. म्हणजे आता दिवाळीच्या सुट्ट्या आहेत, कुठे बाहेर जायला हवं, चला जाऊया. क्रिसमसची सुट्टी आहे, कुठे बाहेर जायला हो म्हणून चला जाऊया. उन्हाळ्याच्या सुट्ट्या आहेत, राइट? ते नीड बेस्ड आहे. ते कंटिन्यूअस नाही. भले ते रिकरिंग असेल, म्हणजे वर्षातनं 2दा किंवा 3दा तो बिझनेस देतोय आपल्याला कस्टमर. पण ती त्याची गरज आहे म्हणून देतोय. राइट? सो दॅट इज नीड बेस्ड. असं अधून-मधून वर्षातनं 2-3 वेळा देणार. सो आपला कस्टमर कुठल्या टाइपचा आहे? वन टाईम बिझनेस देणार आहे आणि त्याच्यासाठी आपला बिझनेस समजून घेणं खूप महत्वाचं आहे. माझ्याकडे येणारा कस्टमर वन टाईम आहे की रिकरिंग आहे? त्यानुसार आपली सर्व्हिस, आपला प्रॉडक्ट, आपलं ऑफरिंग असणं खूप गरजेचं आहे. आता कस्टमर वन टाईम येतायत की नाही ओळखायचं कसं? आय वुल्ड स्ट्राँगली रिकमेंड दॅट यू लूक ॲट युअर 3 इयर्स बॅक डेटा आणि पहा तुम्ही तुमच्याकडे जे कस्टमर आले आहेत त्याच्यामध्ये वन टाईम आलेले कस्टमर किती आहेत? त्यांचा भरणा किती आहे? जस्ट गो थ्रू दॅट आणि जर तुम्ही हा डेटा मेंटेन करत नसाल ना, तर मी एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो, यू विल नेव्हर अंडरस्टँड हू इस युअर कस्टमर. तर प्लीज स्टार्ट मेंटेनिंग डेटा अबाउट युअर कस्टमर्स. त्यांना कुठला प्रॉडक्ट, कुठला सर्व्हिस आपण त्याच्याविषयी बोलूच नंतर पुढे. राइट? पण त्यांना कुठला प्रॉडक्ट, कुठली सर्व्हिस, कुठल्या प्राइसवरती दिली आणि तुमची जी काही मार्जिन असेल ती एक एक्सेल शीटवरती ह्या गोष्टी आपल्याला समोर आल्या पाहिजे. युअर नेम ऑफ द कस्टमर, द प्रॉडक्ट ऑर सर्व्हिस जी त्यांनी घेतली, त्याचं प्राइसिंग काय होतं, त्याच्यामध्ये तुमची मार्जिन किती होती, राइट? आणि हा डेटा जेव्हा तुम्ही बघाल ना, तेव्हा यू विल अंडरस्टँड की कुठला वन टाइम कस्टमर होता, किती होते, रिकरिंग किती होते, वर्षातनं 2-3 वेळा यांनी घेतले ती लोकं किती होते आणि प्रत्येक वेळी येणारी लोकं कोण आहेत? कंटिन्युअस ना, म्हणजे जसे कॉर्पोरेट्समध्ये बाकीच्या ठिकाणी मशीन्स, सिस्टम्स वगैरे जिथे लागतात, तिथे कंटिन्यूअस सर्व्हिस लागते. चालूच असतं. वर्षभर काही ना काही चालू असतं किंवा मंथली बिलिंग असतं, राइट? सो यू हॅव टू अंडरस्टँड दॅट ॲज वेल. त्याच्यानंतर येतो माझा कस्टमर व्हॅल्यू कॉन्शियस आहे की कॉस्ट कॉन्शियस आहे? किंवा कधी-कधी आजकाल एक नवीनच ट्रेंड आलेला आहे. त्यांना कमी किमतीत चांगली सर्व्हिस किंवा चांगली क्वालिटी पाहिजे. तर दोन्ही गोष्टींची अपेक्षा करणारा सुद्धा कस्टमर असू शकतो, राइट? सो यू हॅव टू लूक ॲट व्हॅल्यू म्हणजे तो पैशाचा खर्च करताना विचार नाही करणार. ही विल लूक ॲट द क्वालिटी ऑर द एक्सपिरियन्स. म्हणजे जो 5 स्टारमध्ये जाणारा पब्लिक आहे किंवा लक्झरी गाड्या घेणारा पब्लिक आहे किंवा प्रीमियम प्रॉडक्ट ना, ते पिक्चरला जाताना सुद्धा एलिट म्हणजे ते प्रॉपर सीट्स असतात, राइट? स्पेशल कॅटेगरीचे किंवा बॉक्स सर्कल सीट्स असतात. ते घेऊन सिनेमा बघणारा प्रेक्षक आहे. ही वॉन्ट्स व्हॅल्यू. तो कॉस्टचा नाही विचार करत जास्त. त्याला जेवढा चांगला अनुभव देईल तेवढा तो व्हॅल्यूवरती फोकस असतो. सो ही डझंट केअर अबाउट द कॉस्ट ॲज मच. पण त्याची व्हॅल्यूची, एक्सपिरियन्सची अपेक्षा मात्र खूप असते. यू हॅव टू
एन्शुअर दॅट की आपण त्याला ती देतोय की नाही देतोय. आणि दुसरा आहे तो कॉस्ट कॉन्शियस. म्हणजे तो ₹50 खर्च करताना सुद्धा कदाचित 2 वेळा विचार करेल, की अरे मी ₹50 देतोय, कुठे जास्त तर नाही देत आहे ना? राइट? तो कॉस्ट कॉन्शियस बायर आहे. कॉस्ट कॉन्शियस बायर माझी जी गरज आहे, ती निघाली पाहिजे. त्याच्यापेक्षा थोडं 10 दिवस जास्त चाललं तर अधिक उत्तम, राइट? पण मला उगाच कशाला खर्च? मला एवढ्या पैशात एवढं एवढं का नाही मिळू शकत, राइट? सो ही लुक्स एट द कॉस्ट. तर आपल्या कस्टमर बद्दल ह्या गोष्टी विचार करणं गरजेचं आहे. आणि ते अगेन गो बॅक टू कस्टमर पर्सोना और कस्टमर एम्पॅथी मॅप. दे आर व्हेरी गुड टूल्स टू अंडरस्टँड आवर कस्टमर्स, राइट? सो ह्या गोष्टींचा विचार करा. कस्टमरला एक्वायर करायला किती वेळ लागतोय? तो एकदाच येतोय आपल्याकडे, की सारखा येतोय पण वर्षातनं 2-3 वेळाच येतोय, राइट? किंवा दर महिन्याला त्या कस्टमरकडून मला बुकिंग किंवा रेफरन्स किंवा काही ना काहीतरी चालू असतं. दुसरी गोष्ट व्हॅल्यू कॉन्शियस आहे किंवा कॉस्ट कॉन्शियस आहे किंवा दोन्ही गोष्टी त्याला हव्या आहेत. या गोष्टींचा विचार करणं खूप गरजेचं आहे. सहसा आपण बिझनेस करताना या गोष्टींचा विचार करत नाहीत किंवा लक्ष देत नाहीत. आपण कुठेतरी अरे ठीक आहे, चल जाऊ दे ना, त्याला या वेळेला पाहिजे ना, ते द्या. नाही. वी नीड टू अंडरस्टँड. सेगमेंटेशन करताना ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या पडणार आहेत आपल्याला. आपण ते नंतर बघूच. राइट? सो त्याच्यानंतरचा जो आहे, म्हणजे जे कधी आपण विचारातच घेत नाही किंवा तसदीच घेत नाही, इज एव्हरेज पर्चेस व्हॅल्यू. माझ्याकडे येणारा कस्टमर त्याची तिकीट साइज काय आहे? तुम्हाला ₹100 चा म्हणजे काही कस्टमर असतात. आता आपण वन टाईम कस्टमर विषयी बोललो त्याचं उदाहरण घेऊया. काही कस्टमर असतो तो एकदाच खरेदी करणार, पण तो तुम्हाला एका वेळेच्या खरेदीमध्ये कदाचित पूर्ण वर्षभराचा बिझनेस देईल. सो ही विल गिव्ह वन ऑर्डर, बट ही विल बाय समथिंग वर्थ ऑफ ₹10,00,000. मग चांगला आहे ना त्याची एव्हरेज तो. मी तर म्हणेन असे 10 कस्टमर आले वर्षाला, तर 10 गुणिले 10 1,00,00,000 झाले. राइट? सो यू यू हॅव टू अंडरस्टँड दॅट. त्याची एव्हरेज पर्चेस व्हॅल्यू काय आहे आपल्या कस्टमरची? मी म्हणून सांगितलं तुमचं 3 वर्षाचा जो डेटा आहे, कमीत कमी 3 वर्षाचा डेटा आपल्याकडे असलाच पाहिजे. इफ यू आर नॉट कीपिंग इट, आय वुड स्ट्राँगली रिकमेंड प्लीज स्टार्ट मेंटेनिंग दॅट डेटा. आणि तुम्ही पहा आपला जो कस्टमर आहे, तो कितीची सर्व्हिस देतोय. तुम्ही जे काही प्रॉडक्ट्स किंवा सर्व्हिस विकलेली आहे त्याची एक एव्हरेज कॉस्ट घ्या अँड डिव्हाईड बाय द नंबर ऑफ कस्टमर्स. मी सिंपल कॅल्क्युलेशन, आपण कॉम्प्लिकेटेड कॅल्क्युलेशनमध्ये नका जाऊया. कदाचित आपल्याकडे सॉफ्टवेअर वगैरे हे ते गोष्टी नाही आहेत, राइट? बट वी कॅन जस्ट डू सिंपल एक्सेलमध्ये आपण जेवढे त्याचे सर्व्हिसेस विकले आहेत ना, आपले प्रोग्राम्स विकले आहेत किंवा प्रॉडक्ट सर्व्हिसेस, जे काही आपण फराळ वगैरे जे काही करतो, त्याची एक लिस्ट आहे, कॉस्ट आहे. द नंबर ऑफ आयटम्स दॅट यू हॅव सोल्ड डिव्हायडेड बाय द व्हॅल्यू ऑफ, राइट? एक एव्हरेज पर्चेस व्हॅल्यू निघेल. आणि एक्सेलमध्ये तर आपल्याला कॅल्क्युलेट पण नाही करावं लागेल. एव्हरेजचा सिंपल फॉर्म्युला टाकला तरी सुद्धा येऊन. पण पर्चेस व्हॅल्यू काय आहे? माझ्याकडून 50 कस्टमर घेतले, 50 प्रॉडक्ट घेतले. माझे 50 कस्टमर आहेत. पण ते मला ₹50 देत असतील तर एव्हरेज व्हॅल्यू 1 आहे. किंवा मला 50 कस्टमर लाखभर रुपयाची व्हॅल्यू देतात. सो 50 लॅक्स इस माय एव्हरेज. 50 लॅक्स इस द व्हॅल्यू, राइट? बट एव्हरेज पर्चेस व्हॅल्यू ₹1,00,000 पर कस्टमर. तर ती समजून घेणं खूप गरजेचं आहे, राइट? अगेन एव्हरेज पर्चेस फ्रिक्वेन्सी. आता मी जसं मागे सांगितलं नीड बेस्ड आहे, रिकरिंग आहे. तो जर डेटा आपण कॅप्चर केला, आपल्याला एव्हरेज पर्चेस फ्रिक्वेन्सीचं उत्तर आपोआप मिळणार. माझा जो कस्टमर आहे, तो वर्षातनं किती वेळा माझ्याकडून माझी प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस घेतो किंवा घेण्याची शक्यता आहे. वी शुड अल्वेज बी आस्किंग धिस. करेक्ट? व्हॉट इस द एव्हरेज पर्चेस फ्रिक्वेन्सी? ती महत्वाची आहे. आणि हे झालं की कस्टमर व्हॅल्यू काढायला खूप सोपी जाते. कस्टमर व्हॅल्यू इज नथिंग बट तो आपल्याला एव्हरेज पर्चेस व्हॅल्यू आणि पर्चेस फ्रिक्वेन्सी जर आपण मल्टिप्लाय केली, कस्टमर व्हॅल्यू आली आपल्यासाठी. आपण काही खूप कॉम्प्लिकेटेड याच्यामध्ये नाही जाणार आहोत. पण माझा कस्टमर किती वेळा माझ्याकडून घेतोय आणि किती व्हॅल्यूच्या गोष्टी घेतोय, दॅट इस व्हॉट गिव्हज मी कस्टमर व्हॅल्यू. सो दागिने खरेदी करायला आपण नॉर्मली वर्षातनं एकदा जातो किंवा लग्नसराई असेल तेव्हाच जातो. बाकीच्या वेळेला आपण नॉर्मली सोन्यात इन्व्हेस्टमेंट खूप कमी करतो किंवा केली
तरी ती हौस म्हणून किंवा फ्युचर हेजिंगसाठी आपण इन्व्हेस्टमेंट म्हणून करतो. बट नॉर्मली सणासुदीला वर्षातनं एकदाच खरेदी करतो. आपण रोज जाऊन सोनं खरेदी करत नाही. बट वी हॅव टू कन्सिडर दॅट राइट. मग माझ्याकडे तो कस्टमर आला आणि त्याने कितीची खरेदी केली? वर्षातनं एकदा 10,00,000ची खरेदी केली. मग त्याची कस्टमरची व्हॅल्यू माझ्यासाठी ₹10,00,000 आहे. किंवा माझे ते थोडंसं खर्च वगैरे काढलं मी, राइट? तर तेवढी झाली मग माझी ₹8,00,000 झाले. ₹2,00,000 माझा ओव्हरहेड गेले. ₹8,00,000 माझी कस्टमरची व्हॅल्यू झाली. बट वी हॅव टू बी एबल टू डू दॅट. तुम्ही रिसॉर्ट चालवत असाल, तुम्ही इंटिरियर डेकोरेटर काहीही तुम्ही हे करा. बट थिंक अबाउट धिस, राइट? त्याच्यानंतर कस्टमर लाईफस्पॅन ना, कस्टमर आपल्यासोबत किती काळ राहतो? आता मी कॉर्पोरेट ट्रेनर आहे किंवा मी ट्रेनिंग प्रोग्राम्स करतो, तर माझ्याबरोबर कदाचित कस्टमर फक्त 3 दिवसासाठी राहतो किंवा फार तर 1 वर्षभरासाठी कॉर्पोरेट एंगेजमेंट असेल तर वर्षभरासाठी. मग त्यांनी रिन्यू केली तर कदाचित 2 वर्ष, 5 वर्ष. तो डिपेंड राइट. कस्टमर लाईफस्पॅन. माझ्या कडे कस्टमर आला, त्याने माझ्याकडून काही खरेदी केलं, तिथपासून तो माझ्यासोबत किती वेळ राहतो, दॅट इज कस्टमर लाईफस्पॅन. अगेन ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, कारण आपण जेवढं कस्टमरला आपल्याकडे ठेवू ना, तेवढं सेगमेंटेशनसाठी आपल्याला खूप उपयोगी पडतं. अरे हां, हा माझा कस्टमर एवढा आहे. मग आपण कस्टमर व्हॅल्यू ना, माझ्याकडे 10 कस्टमर आहेत, जे मागच्या 15 वर्षापासून किंवा माझ्याकडे 100 कस्टमर असे आहेत, जे मी बिझनेस स्टार्ट केल्यापासून आहेत. मी मध्येच Airbnbचा सीईओ आहे, फाउंडर सीईओ ब्रायन चेस्की त्याचा इंटरव्ह्यू ऐकत होतो आणि त्यांनी त्या इंटरव्ह्यूमध्ये सांगितलेलं आहे, की त्याच्याकडे अजूनही त्याच्या सुरुवातीचे जे कस्टमर्स आहेत ना, त्यांचे डायरेक्ट नंबर्स आहेत आणि त्यांच्याकडे सुद्धा त्याचा डायरेक्ट नंबर आहे. राइट? मग त्याचा कस्टमर व्हॅल्यू किती आहे त्याला, की माझा सुरुवातीचे कस्टमर अजूनपर्यंत माझ्याशी संपर्कात आहेत किंवा मी त्यांच्याशी संपर्कात आहे. राइट? सो दॅट ॲज लाँग एज दे कंटिन्यू राइट आणि ते कदाचित त्याच्याकडून सर्व्हिस वगैरे पण घेत असतील. तर हा लाईफस्पॅन अंडरस्टँड करणं खूप गरजेचं आहे. जेवढा जास्त लाईफस्पॅन ना, तेवढी आपल्याला जास्त व्हॅल्यू मिळण्याची शक्यता असते. राइट? सो दीज आर द थिंग्स दॅट वी हॅव टू थिंक अबाउट. आणि आपल्या डोक्यात एक गोष्ट असायला पाहिजे. आता सी म्हणजे काय आणि एल म्हणजे काय? तर सी इज कस्टमर ॲक्विजिशन कॉस्ट. आपला प्रत्येक कस्टमर आपण त्याला एक्वायर करायला कॉस्ट. मग कॉस्ट कशी, एक कस्टमर ॲक्विजिशन कॉस्ट साधारणतः कशी कॅल्क्युलेट करायची? मी तुम्हाला अगदी सोपं सांगतो. तुम्ही बिझनेस नेटवर्किंगमध्ये जात असाल, तर तुमच्या बिझनेस नेटवर्किंगची फी. तुम्ही ॲडव्हर्टाइजमेंट करत असाल सोशल मीडियावरती, तर तुमच्या सोशल मीडियाची फी. तुमच्याकडे जर सेल्स करण्यासाठी कोणी असेल, तर त्याचा वर्षभराचा पगार. तुमच्याकडे तुम्ही काही कॅम्पेन्स वगैरे किंवा अजून काहीतरी रन करत असाल, तर त्याची कॉस्ट. तुमचे सेल्स थोडक्यात तुमचे सेल्स आणि मार्केटिंग तुमचा बिझनेस वाढवण्यासाठी तुम्ही ज्या कुठल्या गोष्टींवर खर्च करता, ऑल दॅट इज युअर कस्टमर ॲक्विजिशन कॉस्ट. आपण नॉर्मली काय करतो, अरे हा कस्टमर आला, त्याने मला बिझनेस दिला, झाला. आपण कस्टमर ॲक्विजिशन कॉस्टचा कधी विचार करत नाही. मी बऱ्याच वेळेला म्हणजे स्मॉल एंड मीडियम साइज एंटरप्राइजेसमध्ये बोलतो कस्टमर्स, क्लायंट्स बरोबर किंवा व्यावसायिकांबरोबर. तेव्हा खूप कमी लोकं अशी भेटली आहेत मला, जे कस्टमर ॲक्विजिशन कॉस्टचा विचार करतात किंवा कस्टमर माझ्याकडे येण्यापर्यंतचा विचार करतात. आणि लक्षात घ्या दुसरी गोष्ट, आपण थोड्या वेळ अगोदर बोललेलो, टाईम टू एक्वायर द कस्टमर. कस्टमर एक्वायर करायला जेवढा जास्त वेळ जातो ना, तेवढी त्याची कॉस्ट आपण एक्वायर करण्यासाठीची वाढत जाते. तर कस्टमर ॲक्विजिशन कॉस्ट म्हणजे कस्टमर आपल्याकडे येऊन त्याने आपल्याला बिझनेस द्यायला सुरुवात करेपर्यंत आपण जो काही खर्च करतो, जो काही म्हणजे तुमचं नेटवर्किंगचा, तुमचा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा, तुमचं बिझनेस कार्ड प्रिंटिंगचा, तुमचे एक्झिक्युटिव्हज, सेल्स एक्झिक्युटिव्हज, तुमच्या प्रमोशनल ॲक्टिव्हिटीज, जे काही करता, ते तुमचं कस्टमर एक्वायर करण्यासाठीची ती कॉस्ट आहे. आणि आपण नफा-तोटा काढतो तेव्हा या गोष्टींचा विचार करत नाही. ते करणं गरजेचं आहे. कारण मग आपला खरा नफा तो असतो. या सगळ्या गोष्टी बाजूला केल्यानंतर जे आपल्या हातात राहतं. राइट? दॅट इस व्हॉट आवर रिअल प्रॉफिट इस. बट वी मेनी टाईम्स डोंट अंडरस्टँड आणि त्याच्यामुळे अ, आपलं बिझनेसमध्ये कॅश फ्लो वगैरे बाकीच्या ज्या गोष्टी आहेत ना, तिथे आपली गल्लत होते. राइट? सो वी विल डिस्कस अबाउट दोज थिंग्स अ लिटल लेटर. बट
ते महत्वाचं आहे. कस्टमर ॲक्विजिशन कॉस्ट. नंतर लाईफ टाईम व्हॅल्यू. माझ्यासोबत कस्टमर ज्या दिवसापासून आला, तर तो जोपर्यंत माझा कस्टमर नसणार आहे, तोपर्यंत तो मला किती बिझनेस देतो, राइट? दॅट इज लाईफ टाईम व्हॅल्यू ऑफ कस्टमर. जर 10 वर्षात मला कस्टमरने 5 कोटींचा बिझनेस दिला, सो द लाईफ टाईम व्हॅल्यू ऑफ दॅट कस्टमर इज 5 करोड रुपीज. आता थंब रूल. कस्टमर ॲक्विजिशन कॉस्ट म्हणजे कस्टमरला आपल्याकडे कस्टमर कन्व्हर्ट म्हणून करण्यासाठी जो काही खर्च होतो, तो जर माझा 1 करोड असेल आणि त्याची लाईफटाईम व्हॅल्यू 5 करोड असेल, देन इट इस अ गुड थिंग. ती खूप चांगली गोष्ट आहे, ती उत्तम गोष्ट आहे. ॲज अ थंब रूल, युअर लाईफटाईम व्हॅल्यू ऑफ अ कस्टमर शुड बी 3 टाइम्स, त्याच्यापेक्षा जास्त असेल तर सुपर्ब, राइट? बट 3 टाइम्स युअर कॉस्ट ऑफ अक्वायरिंग दॅट कस्टमर. कस्टमरला अक्वायर करण्यासाठी किंवा त्याला कस्टमर कन्व्हर्ट करण्यासाठी जेवढा खर्च येतो, त्याच्या 3 पटीने लाईफटाईम व्हॅल्यू असणं खूप गरजेचं आहे, महत्वाचं आहे. त्याच्यापेक्षा जास्त तुम्ही करू शकत असाल, नथिंग लाइक इट्स वंडरफुल, दॅट इज देअर. बट आता ह्या सगळ्या गोष्टी जर करायच्या असतील ना, कस्टमर कोण आहे, युजर आहे, इन्फ्लुएन्सर आहे, बायर आहे, डिसिजन मेकर आहे, राइट? किंवा त्याचा कॉस्ट टू एक्वायर, त्याच्याकडून व्हॅल्यू काय आहे? आणि ह्या सगळ्या गोष्टी जर अधिक चांगल्या प्रकारे समजून घ्यायच्या असतील, देन वी हॅव टू हॅव अ कस्टमर सेगमेंट, राइट? तिथे येतं कस्टमर सेगमेंटेशन. म्हणजे कस्टमर सेगमेंटेशनची पहिली पायरी अंडरस्टँड करणं आहे, की माझा कस्टमर कोण आहे? कशा प्रकारचा आहे? ते आपण बघितलं, त्याला किती खर्च लागतो, किती वेळ लागतो. त्याची पुढची पायरी इज कस्टमर सेगमेंटेशन. आता कस्टमर सेगमेंटेशन म्हणजे काय? आपण करत असतो. थोडा वेळ हा टर्म विसरून आहे ना, आपण सिंपल आपल्या घरातल्या वस्तूंकडे लक्ष देऊया. ठीक आहे? जस्ट फॉरगेट कस्टमर सेगमेंटेशन फॉर सम टाईम. घरातल्या वस्तूंकडे लक्ष द्या. आपण मसाले एकत्र ठेवतो. बाकीचे जे काही चहा पावडर, साखर वगैरे असेल ती एकत्र ठेवतो. बाकीचे जे काही मीठ वगैरे असेल तर ते असे वेगळे केले. ही आपण सेग्रीगेशन करतो ना, त्यांचं असं आखणी करतो, त्यांचं आयोजन नियोजन करतो. म्हणजे किचन आपलं कुठे काय असणार आहे, भांडी-कुंडी वेगळी ठेवतो. परत मोठी भांडी सेपरेट असतात, छोटी भांडी सेपरेट असतात, चमचे एका बाजूला असतात. ते आपण का करतो? तर या गोष्टी जेव्हा गरज लागेल तेव्हा अरे मला चमचा हवा आहे, तर मी सगळ्या 50 गोष्टीतनं एक गोष्ट शोधत नाही बसणार, राइट? लगेच मला चमचा पाहिजे, तर मला जाऊन मला माहिती आहे कुठे चमचा आहे, तो मी घेणार अँड आय एम डन विथ इट, राइट? सो कस्टमर सेगमेंटेशन ही काही खूप मोठं टर्मिनॉलॉजी नाहीये. आपण जसं आपलं किचन अरेंज करतो ना, तसंच आपण कस्टमरना अरेंज करतो. का? तर मला व्हॅल्यू कॉन्शियस कस्टमर जर असेल, तर मग त्याच्याशी कसं वागायचंय? त्याची थिंकिंग दुसरी आहे. कॉस्ट कॉन्शियस आहे, तो अगदी त्याच्या विरुद्ध दिशेने विचार करतो. दोघांशी मला संवाद साधायचा आहे. तिथे कस्टमर सेगमेंटेशन येतं. तर दॅट इज व्हाय कस्टमर सेगमेंटेशन. आपले जे काही कस्टमरचे वेगवेगळे ग्रुप आहेत आणि आता हे सेगमेंटेशन करण्यासाठी आपल्याला माहिती कसं पडणार माझा कस्टमर सेगमेंटेशन कोण आहे? तर मी तुम्हाला अगोदर सांगितलं, यू हॅव टू कॅप्चर युअर डेटा रिलिजियसली ना. तुम्ही थोडं अजून तुम्हाला करायचं असेल म्हणजे सेगमेंटेशन टाइप्समध्ये ते येईलच, पण मी तुम्हाला सांगतो. कॅप्चर 3 इयर्स ऑफ डेटा, कस्टमर, कॉर्पोरेट कस्टमर आहे, रिटेल कस्टमर आहे, रेफरन्स थ्रू आलेला आहे. हे सगळ्या गोष्टी तुम्ही ट्रॅक करून एक एक्सेल शीट बनवा आणि त्याच्यामध्ये 8-10 कॉलम्स टाका ना. एकदा आपल्याला टेम्प्लेट बनवायचं आहे. कस्टमर, नेम ऑफ द कस्टमर, कॉन्टॅक्ट नंबर, ईमेल आयडी, कॉन्टॅक्ट डिटेल्स झाले त्याचे. त्याच्यानंतर मग त्याचं एज, ठीक आहे. जर तुम्हाला नंतर मग त्याची इन्कम वगैरे जर समजत असेल तर चांगली गोष्ट आहे. नसेल आणि एक साधारणतः सांगतो आपल्याला थोडाफार अंदाज येतो कस्टमरच्या इन्कम एव्हरेज. त्याला विचारायची गरज नाही. किंवा आपल्याकडून तो कशा प्रकारचे पॅकेजेस घेतो त्याच्यावरून सुद्धा आपल्याला समजतं, की हा बाबा व्हॅल्यू कॉन्शियस, कॉस्ट कॉन्शियस कसा आहे, राइट? तर ते ठरवा तुम्ही जरा आणि ते कॅप्चर करण्याचा प्रयत्न करा. कुठल्या प्रकारचे पॅकेजेस घेतलेले, कुठल्या प्रकारची सर्व्हिस घेतलेली, राइट? आणि तुमची मार्जिन्स वगैरे, राइट? सो ह्या सगळ्या गोष्टी जर असतील ना, देन यू हॅव टू सी
की इंडिव्हिज्युअल किती लोकांनी बिझनेस दिलेला आहे. मग तो तुमचा एक कस्टमर सेगमेंट झाला. फॅमिलीसाठी किती लोकांनी बुकिंग केलेली आहे, तो दुसरा कस्टमर सेगमेंट झाला. कॉर्पोरेटमधून किती लोकांनी तुम्हाला बिझनेस दिला, तो तिसरा सेगमेंट झाला. हे एक प्रकारे करू शकता. नंतर बाकीचं तुम्हाला व्हॅल्यू किती दिली आहे, तो व्हॅल्यूवरती तुम्ही ठरवू शकता. जसं मी बोललो, एक कस्टमर एकदाच खरेदी करतो, पण पूर्ण वर्षाचा बिझनेस देऊन जातो. मग तो व्हॅल्यू कस्टमर. मग व्हॅल्यू बेसिसवरती आपण त्यांचं कॅटेगरायझेशन करू शकतो. सो बेसिकली कस्टमर सेगमेंटेशन इज समथिंग नॉट टू बी अफ्रेड ऑफ. आपण या ना त्या प्रकारे करतो. अजून एक सिंपल एक्झाम्पल कस्टमर सेगमेंटेशनचं म्हणजे पॅरलल एक्झाम्पल. आपण घरात खर्च करताना ना, पैसे काढतो ना बाजूला. पैशाचं पण आपण अकाउंटिंग त्याला मेंटल अकाउंटिंग बोलतो. पण ते पण एक प्रकारचं सेगमेंटेशन आहे ना, हे ई-एम-आयचे पैसे, हे बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट करायचे पैसे, हे पगाराचे पैसे, हे ते मेंटेनन्सचे, इलेक्ट्रिसिटी किंवा पाण्याचा जो काही बिल आहे ते भरायचे. आपण असे सेपरेट करतो ना. का करतो आपण? कारण मग प्रत्येक वेळी अरे, हे द्यायचं राहिलं, ते द्यायचं राहिलं असं नको व्हायला, राइट? द मोर ऑर्गनाइज्ड वी आर, द बेटर इट इज. सेम, एक्झॅक्टली सेम इज कस्टमर सेगमेंटेशन. करणं गरजेचं आहे. कारण मग त्या व्यक्तीशी, त्या माणसाशी, त्या कस्टमरशी कसा संवाद साधायचा, अधिक चांगली सर्व्हिस त्याला कशी द्यायची, तर दॅट इज व्हाय कस्टमर सेगमेंटेशन, राइट? आणि व्हाय कस्टमर सेगमेंटेशन? जसं मी सांगितलं, आपण आपले प्रॉडक्ट, सर्व्हिसेस, एफर्ट्स त्याला अधिक चांगल्या प्रकारे आपण सर्व्हिस देऊ शकतो. अधिक चांगल्या प्रकारे आपण त्याच्यापर्यंत पोहोचू शकतो. आता त्याचे काही बेनिफिट्स आहेत ना, राइट? आम्ही हे पॉइंट कव्हर केलं म्हणून आय एम नॉट जस्ट स्पेंडिंग मच टाईम ऑन इट, राइट? बट आपण जेव्हा हे वेगवेगळे सेगमेंट्स अंडरस्टँड करतो, त्यांचे वेगवेगळ्या गरजा आपल्याला ओळखता येतात, राइट? सो इन्व्हेस्टमेंटचे पैसे वेगळे, ई पैसे वेगळे, सॅलरीचे वेगळे, प्रत्येकाचा वेगवेगळा डेफिनिटिव्ह पर्पज आहे. तसंच कस्टमर सेगमेंटचं आहे. चमचा वेगळा काम करतो, मीठ वेगळं काम करतो, सुरी वेगळं काम करते, मसाले वेगळं काम करतात, राइट? We understand, we can use them as way we want and help create something better. या सगळ्या गोष्टीचा आपण जर नीट व्यवस्थित उपयोग केला, तर आपण एक चांगलं क्वालिटी आणि इफेक्टिव्ह सर्व्हिस आपल्या कस्टमर्सला देऊ शकतो, राइट? बेनिफिट्स ऑफ कस्टमर सेगमेंट्स काय आहेत? कस्टमर सेगमेंट्सचे बेनिफिट्स सेगमेंटेशन जर आपण करतो, तर काय होतं? मग कस्टमर आपल्याशी पण त्याला अधिक चांगल्या प्रकारे मार्केटिंग करू शकतो. बऱ्याच वेळा आपण विचार करतो, की अरे माझी मार्केटिंग स्ट्रॅटेजी काही कामच नाही करत. कारण आपण कस्टमर सेगमेंट समजलेलं नाही. तो व्हॅल्यू आहे, कॉस्ट आहे, वन टाईम आहे, फ्रिक्वेंट आहे. त्यानुसार आपण आपली मार्केटिंग स्ट्रॅटेजी बनवू शकतो. इथे पुन्हा ह्या गोष्टीत कस्टमर सेगमेंटेशनसाठी मी पुन्हा सांगेन, कस्टमर एम्पॅथी मॅप आणि आपला जे सॉरी युअर कस्टमर पर्सोना किंवा बायर पर्सोना या 2 गोष्टी खूप चांगल्या प्रकारे मदत करू शकतात आपल्याला, राइट? सो कस्टमर सेगमेंटेशनचं हे भाग आहे. मोर इफेक्टिव्ह मार्केटिंग स्ट्रॅटेजी करू शकतो आपण. कस्टमर कसा वागेल त्याचा बिहेवियर आपण ट्रॅक करू शकतो. आणि बऱ्याच वेळेला ना आपल्याकडे डेटा नसतो म्हणून आपण हा बघत नाही. पण तुम्ही जर बघितलं आणि जानेवारी महिन्यात तुमचा सेल किती आहे, मागच्या 3 वर्षाचा ट्रेंड बघितला, तर तुम्ही पुढच्या जानेवारीला अंदाजे साधारणतः तुमचा बिझनेस किती होईल किंवा त्याच्यामध्ये प्लस मायनस 10% पकडून तुम्ही एक अंदाज काढू शकता. 80-90% ऑफ द टाईम त्याच्या आसपास किंवा त्याच्यापेक्षा जास्त बिझनेस होणार. तुम्हाला माहिती आहे. तुमचा पीक सीझन कुठला, ऑफ सीझन कुठला, या सगळ्या गोष्टी आपल्याला समजता येतात, राइट? सो यू कॅन अंडरस्टँड द कस्टमर जर्नी. तो तुमच्याकडे कसा येतो, कधी येतो, कुठे येतो, कुठून भेटतो, या सगळ्या गोष्टी आपण कस्टमर सेगमेंट जेव्हा करायला स्टार्ट करतो ना, तेव्हा आपण त्याला पर्सनलाइज्ड एक्सपिरियन्स देऊ शकतो. पर्सनलाइज्ड एक्सपिरियन्स, की सर तुम्हाला हे आवडतं मला माहिती आहे. अ, आम्ही देणार तुम्हाला, राइट? आपल्याला क्रेडिट कार्ड किंवा ई कार्ड किंवा आपलं डेबिट कार्ड असेल वापरतो, तर आपल्याला ऑफर्स येत राहतात. ते काय करतात? दे आर पर्सनलायझिंग द कस्टमर सर्व्हिस. मग आपण एखाद्याला पर्सनल टच दिला ना, की त्या त्या कस्टमर ऑटोमॅटिकली तो आपल्याशी लॉयल होतो आणि त्याला रिटेन करणं खूप सोपं जातं आपल्याला. मग आपण या छोट्या गोष्टींकडे लक्ष देत नाही आणि नॉर्मली बघा, तुमच्याकडे जे राहिलेले कस्टमर्स आहेत, बरीच वर्षापासून तुमची कस्टमर असतील, ती
त्यांच्याशी संवाद साधलात ना, यू विल रिअलाइज वन थिंग दॅट यू हॅव ऑल्वेज ऑफर्ड समथिंग पर्सनल ऑर एक्सेप्शनल सर्व्हिस. ते तुम्हाला सांगतील. तुम्ही विचारून बघा तुमच्या कस्टमर, "अरे सर किंवा मॅडम तुम्ही इतकी वर्ष झाली आमची सर्व्हिस घेतायत, म्हणजे असं काय आहे?" तर सर नाही तुम्ही आहे ना ते खूप लक्ष देता किंवा तुम्ही प्रत्येक बारीक गोष्टींचा विचार करताय किंवा तुमच्यासारखा कोण नीट समजावून सांगत नाही. राइट? व्हाय? यू आर ऑलरेडी डूइंग दिस. जस्ट वी नीड टू मेक इट अ कॉन्शियस एफर्ट, की आपण जाणीवपूर्वक, प्रयत्नपूर्वक अधिक चांगल्या प्रकारे कस्टमर्स पर्यंत पोहोचावा म्हणून कस्टमर सेगमेंटेशन. मग आपला एखादा प्रॉडक्ट अधिक चांगला करायचा असेल, त्याच्यामध्ये अजून काहीतरी डिस्काउंट किंवा स्कीम्स किंवा सर्व्हिसेस द्यायचं असतील, तर आपण देऊ शकतो. कारण आपल्याला माहिती आहे माझ्या कस्टमर्सना हे पसंत आहे आणि हा प्रॉडक्ट त्यांना चालणारा आहे. सो धिस इज व्हॉट हॅपन्स आणि आपण कस्टमर कन्व्हर्ट करायला पण मी बोललो कॉस्ट टू हायर राइट? जो आहे, तो आपण कमी करू शकतो. म्हणजे 6 महिन्याचा असेल, तर 3 महिन्यावरती आणू शकतो. कारण कस्टमर एक्झॅक्टली कशाप्रकारे विचार करतो, काय करतो, वी आर फोकसिंग ऑन दोज ॲस्पेक्ट्स अँड इट हेल्प्स अस टू कन्व्हर्ट हिम फास्टर आणि तो कस्टमर कन्व्हर्ट होणार की नाही होणार हे सुद्धा आपण सांगू शकतो. राइट? सो हे सगळे बेनिफिट्स आहेत. कस्टमर सेगमेंटेशनचे. कस्टमरला अधिक चांगल्या प्रकारे त्याचं वागणं, चालणं आपण समजून घेऊ शकतो आणि ते समजून घेतल्यामुळे आपण त्याला तितकीच चांगली सर्व्हिस किंवा प्रॉडक्ट्स ऑफरिंग देऊ शकतो. हे महत्वाचं आहे, राइट? सो दॅट इज अबाउट कस्टमर सेगमेंटेशन. आता कस्टमर सेगमेंटेशन कुठल्या प्रकारचे आहेत? अ, याच्यातले काही प्रकार आपण कस्टमर पर्सोनामध्ये बघितलेले. पण पुन्हा एकदा टाइप्स ऑफ कस्टमर सेगमेंटेशन. राइट? डेमोग्राफिक म्हणजे एज, जेंडर, इन्कम, मरायटल स्टॅटस ना, या गोष्टी आपण जेव्हा कॅप्चर करतो, तेव्हा आपण डेमोग्राफिकली म्हणजे माझ्याकडे येणारा तरुण वर्ग आहे किंवा स्त्रियाच जास्त आहेत किंवा विवाहित जोडपे आहेत, ते जास्त आहेत किंवा एम-बी-ए करणारे मुलं आहेत किंवा कॉलेज ग्रॅज्युएट्स येतात, राइट? व्हॉट इस द टाइप ऑफ क्राउड और कस्टमर्समध्ये जी लोकं येतात माझ्याकडे, त्यांचं डेमोग्राफिक काय आहे? त्यांचं वय, त्यांचं इन्कम, त्यांचं हे एज्युकेशन या सगळ्या गोष्टी आपण एक सर्व्हे थ्रू करू शकतो, राइट? नंतर जिओग्राफिक सेगमेंटेशन. हे बऱ्याच वेळेला आपल्याला आपसूक कळतं. आपला कस्टमर समोरून सांगतो, "मी या ठिकाणी राहतो, असं राहतो." यू कॅन जस्ट ॲड वन मोर कॉलम ना, सिटी किंवा लोकेशन. मुंबईत राहतो, दिल्लीत राहतो किंवा वेस्टर्न लाईनला राहतो. कुठे वेगवेगळे एरियाज आहेत, राइट? जिओग्राफिक सेगमेंटेशन. जसं पुणेकर आणि मुंबईकर याच्यामध्ये आपण बऱ्याच वेळेला ती स्टँड-अप कॉमेडी आणि बोलतात ना, की मुंबईकरांचं आणि पुणेकरांचं पटत नाही. मग पुणेकर जे वागतात त्यांची एक तऱ्हा आहे. मुंबईकर जे वागतात त्यांची एक तऱ्हा आहे. राइट? तसंच आपण गुजरातला गेलो तर गुजरात्यांची एक तऱ्हा आहे. पंजाबला गेलो तर पंजाबांची एक तऱ्हा आहे. ह्या गोष्टी समजल्या ना, की त्यांच्याशी संवाद साधणं अजून खूप सोपं जातं आपल्याला. नंतर सायकोग्राफिक सेगमेंटेशन. सायकोग्राफिक सेगमेंटेशन थोडंसं कठीण आहे. कारण व्यक्ती कशी वागेल, बोलेल, चालेल, त्याला काय आवडतं, काय नाही आवडत, त्यांचं व्हॅल्यू सिस्टम काय आहे, कुठल्या गोष्टीला ते महत्त्व देतात, कुठल्या गोष्टीला नाही देत. तसंच कॉर्पोरेट्सचं सुद्धा आपल्याला सायकोग्राफिक सेगमेंटेशन करता येतं किंवा समजून घेता आलं पाहिजे. काही-काही कंपनीज असतात ते खूप ओपन असतात. काही-काही एकदम ॲटिट्यूड दाखवतात आपल्याला. म्हणजे तुम्ही एखाद्या कंपनीत गेलात ना, तर ते तुमच्याशी नीट व्यवस्थित बोलतील. सगळं जे काही आहे ते समोरून सांगतील. कदाचित तुमचं चेक सुद्धा तुम्हाला वेळेवर देतील, राइट? ती त्यांची पर्सनॅलिटी झाली त्या कंपनीचं. त्यांचा व्हॅल्यू सिस्टम झाला. आणि काही कंपनीत तुम्ही हातापाय पडायचे राहणार, पण ते काही दाद देत नाहीत. ही सुद्धा एक पर्सनॅलिटी झाली, राइट? सो सायकोग्राफिक सेगमेंटेशन नॉट ओन्ली जस्ट ऑफ युअर इंडिव्हिज्युअल कस्टमर्स, बट अल्सो ऑफ द कंपनीज और कॉर्पोरेट्स दॅट यू आर सर्व्हिंग. नंतर टेक्नोग्राफिक सेगमेंटेशन हे नवीन प्रकारचं सेगमेंटेशन आहे. अगोदर नव्हतं. पण हल्ली मोबाईल यूज, डेस्कटॉप यूज, ॲप्स, सॉफ्टवेअर हे सगळे वापरणारी मंडळी बरीच झालेली आहेत. याच्यातले बऱ्यापैकी लोकं फक्त मोबाईलवरूनच जे काही करायचं ते करतात. ट्रान्झॅक्शन वगैरे चालता-फिरता, अच्छा ठीक आहे, कोणाला पैसे ट्रान्सफर करायचे आहेत, काय बुकिंग करायची आहे, पिक्चरचे तिकीट बुक करायचे आहेत, पिकनिक बुक करायची आहे, काय करायचं असेल, कोणाची पेमेंट करायची आहे, ते मोबाईल वापरतायत. काही लोकं अजूनही डेस्कटॉप वापरतात, काही लोकं टेलिफोन वापरतात, काही लोकं मॅन्युअली जातात. हे सगळे टेक्नोग्राफिक झालं. राइट? सो कशाप्रकारे हे करू शकतो. नंतर बिहेवियरल सेगमेंटेशन. तसा व्यक्ती बोलतो, सांगतो
तसाच नक्की वागतो का? हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. नाही तुम्ही आमच्याकडे या, आम्ही काय 2 मिनिटात तुम्हाला सांगू. आपण चालू करू उद्यापासून बिझनेस आणि उद्यापासून चालू करून करता-करता 3-4 महिने निघून जातात. बिहेवियरल सेगमेंटेशन. काही कस्टमर्स येतात, काहीच बोलत नाही. त्यांना प्रॉडक्ट सर्व्हिस आवडली. "हो सर, मला ही गोष्ट हे आहे का तुमच्याकडे? हे आहे का? ठीक आहे. ओके. डन. फाईन." चेक साइन करून दिला. लगेच झालं. संपलं. बिहेवियर कसं आहे, ते जास्त चौकशा करतात का? कॉस्ट कॉन्शियस, व्हॅल्यू कॉन्शियस आहेत का? ते दिसतायत का? मग ते त्या गोष्टीत विचार करतात का? परफॉर्मन्स बघतात, क्वालिटी बघतात, काय बघतात? त्यांना कसं हवं आहे, राइट? सो दॅट इस बिहेवियरल. ते वागताना, चालताना, बोलताना कसं बोलतात? व्हॉट डू दे व्हॅल्यू, राइट? आणि ते खरंच तसं बोलतात, तसे वागतात का? सो वी हॅव टू ट्राय अँड अंडरस्टँड. परत बिहेवियरल सेगमेंटेशन आणि सायकोग्राफिक सेगमेंटेशन समजणं थोडंसं कठीण आहे. वी नीड टू बी प्रॅक्टिसिंग इट टोटली आणि ते समजून घेणं खूप गरजेचं आहे. नंतर नीड बेस्ड राइट काही लोकं येतात, "नाही मला सर हा फीचर पाहिजे." म्हणजे वेबसाईटच्या बद्दल बोलायचं झालं तर मला ई-कॉमर्स पाहिजे. तो नीड बेस्ड झाला. दुसऱ्या कोणाला फक्त सिंपल वेबसाईट हवी असेल, तर ती सिंपल वेबसाईट झाली. तर ते नीड मग सर मी काय करणार? मला काही गरज नाही. माझं एक सिंपल वेबसाईट असली तरी झालं ठीक आहे, राइट? ऑर यू मे हॅव अ, अ, बँकेत ना, बँकेत आपल्याला कार्ड असतात ना, जसं जितकी रक्कम आपण ठेवतो बँकेत ना, त्यानुसार आपल्याला एटीएम कार्ड किंवा क्रेडिट कार्ड दिला जातो आपल्या युसेजवरती, आपल्या पॅटर्नवरती. कोणाला गोल्ड असतो, कोणाला प्लॅटिनियम असतो, कोणाला टायटेनियम असतो, राइट? दे आर बेसिकली नीड बेस्ड सेगमेंटेशन. त्यांनी ओळखलेलं आहे, अरे याची नीड अशी आहे, हा याची स्पेंडिंग पॅटर्न असं आहे. त्याच्याकरता त्याला त्या प्रकारचं कार्ड देणं गरजेचं आहे. आपण तसं नीड बेस्ड सेगमेंटेशन आपल्या कस्टमर्सचं करतो का? राइट? सो दॅट्स नीड बेस्ड सेगमेंटेशन. नंतर व्हॅल्यू बेस्ड सेगमेंटेशन. आपण बोललो सुरुवातीला, व्हॅल्यू शोधतोय का कस्टमर? कुठल्या प्रकारे? प्रॉडक्ट्समध्ये, सर्व्हिसमध्ये, क्वालिटीमध्ये, राइट? एक्सपिरियन्समध्ये व्हॅल्यू शोधतोय का? सो हे व्हॅल्यू बेस्ड सेगमेंटेशन. दीज आर द डिफरंट टाइप्स ऑफ सेगमेंटेशन जे आपण उपयोग करू शकतो, राइट? आणि ते कसं कसं उपयोग करायचं? वी कॅन क्रिएट अ चार्ट की डेमोग्राफिक सेगमेंटेशन, फर्मोग्राफिक किंवा सायकोग्राफिक. फर्म आता हे मी बोललो ना, जसं कंपनीचं आपण सायकोग्राफिक करतो. सायकोग्राफिक हे पर्सनचं, फर्मोग्राफिक कंपनीचं, राइट? आणि त्यांचं बिहेवियर कसं असलं पाहिजे. मग आपण असा एक चार्ट बनवू शकतो, जिथे आपण ती माहिती कॅप्चर करतोय. आता कदाचित आपल्याला वाटेल, की "अरे, हे कशाला करायचं? काय गरज आहे? माझा बिझनेस चाललाय ना, मला काय फरक पडतोय? याच्याने काय उगाच वेळ वाया घालवायचा." ठीक आहे, नका करू. बट तुम्ही दुसऱ्या बाजूने विचार करा, की हा मॅप तुमच्याकडे जर तयार असेल आणि तुम्ही बघता आणि तुम्ही मीटिंगला जाणार आहात एका कस्टमरकडे आणि तुम्ही हा मॅप बघता. आम्ही आता ज्याच्याकडे चाललो आहे ना, तो कुठे साउथ बॉम्बेचा बऱ्यापैकी मोठा व्यवसाय असलेला, पैशाची फिकीर नसलेला असं यू कॅन गो विथ दॅट माइंडसेट, की हां, मी याला असं बोलणार. 70-80% ऑफ द चान्सेस आर ही विल बी हॅव्हिंग दॅट टिपिकल कॅरेक्टरिस्टिक्स, राइट? किंवा मी दुसऱ्या कोणाकडे चाललोय, मी नागपूरला कोणाशी बोलतोय किंवा एका इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये जो हिऱ्यांचा व्यापारी आहे त्याच्याशी बोलतोय, मग तो माझ्याशी कसा बोलणार, राइट? तुम्हाला वाटत असेल हे किचकट आहे, कशाला करायचं? तर ठीक आहे. बट जस्ट लूक ॲट द अदर साइड अँड आस्क, राइट? आपल्या व्यवसायासाठी आपण एवढं नाही करू शकत, की माझा कस्टमर कोण आहे? कसा दिसतो? कसा चालतो? कसा बोलतो? याचं मी एक चित्र तयार करून जर मी अधिक चांगल्या प्रकारे त्याच्याकडे पोहोचू शकतो, तर का नाही? राइट? हे महत्वाचं आहे आणि त्याचा आपण विचार करणं गरजेचं आहे. आणि याच्यासाठी आपल्याला काही खूप मोठी टेक्नॉलॉजी किंवा सॉफ्टवेअर नाही लागत. मी पुन्हा सांगतो, जस्ट कॅप्चर बेसिक डिटेल्स ऑफ युअर कस्टमर्स. अ, खूप मोठा व्यवसाय किंवा खूप मोठी इन्व्हेस्टमेंट करायची पण गरज नाही. हां, टाईमाची इन्व्हेस्टमेंट मात्र करावी लागते. यू कॅन डू दॅट अँड कॅप्चर थिस थिंग्स. ओके. अँड देन स्टार्ट स्टडीइंग तो डेटा बसून अॅनलाईज करा आणि त्याच्यामधून तुमचा फायदा कसा होईल, हे समजून घेण्याचा प्रयत्न करा. आता कस्टमर सेगमेंटेशन कसं करायचं? तर कंडक्ट अ प्रिलिमिनरी रिसर्च.
गुगल फॉर्म आहे आपल्या सर्वांकडे. आजकाल बरीच याच्यावरती मला वाटतं WhatsAppवरती WhatsApp पोल करून पण ऑप्शन अवेलेबल आहे. राइट? तुम्ही एक 4-5 प्रश्नांचा WhatsApp पोल करू शकता किंवा एक Google फॉर्म बनवू शकता आणि बेसिक इन्फॉर्मेशन तुमचं लग्न झालंय का? वय किती? किती शिकलात? एकदम जास्त गर्दी नाही करायची हां प्रश्नांची. म्हणजे 50 प्रश्न तुमचा कस्टमर कधीच भरणार नाही. कधी-कधी 5 ही नाही भरणार. राइट? पण एक 5 ते 10 प्रश्न सिंपल बेसिक आपल्या व्यवसायाशी निगडीत एक सिंपल Google फॉर्म बनवा. त्याच्यावर टाकून द्या किंवा WhatsApp पोल बनवा. किंवा हल्ली पोलच्यासाठी वेगवेगळे व्हेरियस सॉफ्टवेअर्स ऑनलाईन तुम्ही पोलिंग सॉफ्टवेअर किंवा सर्व्हे सॉफ्टवेअर जर Google केलात, तर तुम्हाला अवेलेबल होतील. त्याच्यामध्ये एक सिंपल बेसिक प्रश्न टाका तुमचे प्रिलिमिनरी रिसर्च करा आणि तुमचं रिसर्च स्टार्ट करा. तुमचे जे काही कस्टमर्स आहेत त्यांना द्या. त्यांना सांगा, "सर, मॅडम थोडं 5 मिनिटं माझ्यासाठी द्या आणि हे भरून द्या मला जरा प्लीज रिक्वेस्ट करतो तुम्हाला." एवढंच करा. दुसरं काही जास्त नाहीये. तुमची ती 2 ते 3 मिनिटं जातील. करा असं एक 100 एक कस्टमर्स कडून जर तुम्हाला डेटा मिळाला, नथिंग लाइक इट. 100 सोडा, मी सांगतो 10 लोकांकडून जरी आला ना, तरी यू शुड बी हॅपी. मेहनत लागते याला, पण करा. एक थोडासा अंदाज येईल तुम्हाला, राइट? नंतर मग तो डेटा घेतल्यानंतर ना, त्याचं काय करायचं? कसं करायचं? राइट? दॅट इज हाऊ यू वांट टू सेगमेंट युअर कस्टमर्स. कुठल्या-कुठल्या प्रकारचे आपण जे बोललो ना, सायकोग्राफिक, डेमोग्राफिक, तर ते सगळे प्रश्न त्याच्यामध्ये टाका. आणि पुन्हा सांगतो, सायकोग्राफिक म्हणजे काय? तर तो खर्च करेल का नाही करेल? विचार करेल की नाही करेल? राइट? तुम्हाला काय आवडतं, काय नाही आवडत? नंतर तो तुम्ही I think there was some internet connection problem that was there. Yeah, so we'll continue. Sorry for the interruption. तर तुम्ही कस्टमर्सचं सायकोग्राफिक आणि डेमोग्राफिक विषयी बोलत होतो. डेमोग्राफिक मध्ये त्यांचं वय, इन्कम, त्यांचा मॅरिटल स्टेटस, एज्युकेशन स्टेटस. आता प्लीज अंडरस्टँड या गोष्टी टाकताना त्या आपल्याला किती गरजेच्या आहेत किंवा नाही, त्यानुसार हे फील्ड इन्क्लूड करा. नुसतंच फक्त असलं पाहिजे असं नका करू. यू कॅन जस्ट पुट देम अँड अंडरस्टँड, राइट? आणि मग डेमोग्राफिक झाल्यानंतर सायकोग्राफिक वर येताना तुम्हाला हे आवडतं का? तुम्हाला हाऊ वुड यू रिएक्ट? व्हॉट डू यू व्हॅल्यू? व्हॉट आर युअर एक्स्पेक्टेशन्स? तर त्याच्याशी रिलेटेड क्वेश्चन. एखादी प्रॉडक्ट घेताना तुम्हाला कुठल्या गोष्टी हव्या आहेत? एखादी सर्व्हिस घेताना तुम्हाला काय आवडेल? राइट? सो दिस इज सायकोग्राफिक. त्यांचं अंडरस्टँड करा सायकोग्राफिक बिहेवियर काय. तर त्या सगळ्या गोष्टींचा विचार करा. ते झाल्यानंतर तुमच्याकडे जो डेटा येईल, राइट? दॅट विल हेल्प यू टू डिफाईन हाऊ यू वॉन्ट टू सेगमेंट युअर मार्केट. आणि प्लीज अंडरस्टँड 10 कस्टमर्सने आपल्याला सेगमेंटेशन करणं खूप कठीण जाणार आहे. सो द मोर कस्टमर्स वी रीच आउट टू, और द मोर पीपल वी गेट टू फिल आउट दॅट फॉर्म किंवा सर्व्हे, द बेटर इट इज. आणि जर सर्व्हे करणं शक्य होत नसेल, गो बॅक टू युअर डेटा दॅट यू हॅव कॅप्चर्ड दॅट कॅन ऍक्ट ॲज अ प्रिलिमिनरी
रिसर्च पॉइंट, आणि मग आपण आपले वेगवेगळे सेगमेंट्स काढू शकतो. आणि लक्षात असं येईल ना, गमतीची गोष्ट की 4 किंवा 5 सेगमेंटच असे असतात ना नॉर्मली, जे आपल्याला खूप बिझनेस देत असतात. बाकीचे सेगमेंट्स एवढे महत्त्वाचे नसतात. तर यू विल फाइंड 4 or 5 डिफरंट कस्टमर सेगमेंट्स, की जे तुम्हाला किती प्रकारे आणि किती चांगला बिझनेस देतात, किंवा मेजर चंक ऑफ बिझनेस 2 किंवा 3 कस्टमर्स कडून, 3 प्रकारच्या कस्टमर्स, 2 किंवा 3 कस्टमर नाही, 2 किंवा 3 प्रकारच्या कस्टमर्स कडून येत असतो, राइट? सो डिफाईन हाऊ यू वॉन्ट टू सेगमेंट युअर मार्केट. कशा प्रकारे करू शकतो आपण, हा डेटा घेतला, त्याच्यानंतर मग आपण त्याच्यावरती अजून अभ्यास करू शकतो. मग ह्या 5 प्रकारचे जे कस्टमर्स आहेत, त्यांचा माझ्याकडे सेगमेंटेशन डेटा अवेलेबल आहे. त्यांना जर मी चांगलं सर्व्हिस द्यायची असेल किंवा चांगल्या प्रकारे पोहोचायचं असेल, तर मला काय करायला हवं? कुठल्या गोष्टींकडे लक्ष द्यायला हवं? कशा प्रकारे त्या गोष्टी करायला हव्यात, राइट? अँड ह्या जेव्हा आपण करतो, विल फाइंड द युजफुल कस्टमर सेगमेंट्स. हे 5 कस्टमर सेगमेंट्स आहेत. माझ्यासाठी खूप उपयुक्त आहेत. सो आय कॅन गो अँड आय कॅन टेस्ट द सर्व्हिसेस विथ देम. आणि ते टेस्ट केल्यानंतर थोडंसं ट्विकिंग, त्यांचा फीडबॅक काय येतो, हे आम्हाला आवडलं, आवडलं, नाही आवडलं. त्या हिशोबाने त्याच्यामध्ये चेंजेस करत राहा. अगेन मी सांगतो, सेगमेंटेशन करण्यासाठी आपल्याला खूप मोठा डेटा किंवा खूप मोठा सॉफ्टवेअर वगैरे असण्याची गरज नाहीये. बट वी नीड टू कॅप्चर द डेटा ना. कस्टमर्स कुठे आपल्याशी कसा बोलतो, काय करतो, कधी कुठला प्रोडक्ट सर्व्हिसेस ऑफरिंग्स घेतो, हे जर आपण कॅप्चर केलं, तर त्याच्या बेसिसवरती आपण आपला कस्टमर सेगमेंट डिफाईन करू शकतो. अरे हा बाबा, हा जास्त दिसतोय, मग दिस इज द सेगमेंट आय वॉन्ट टू फोकस ऑन. मला आता मग त्याच्यावरती तुम्ही ठरवा मग ना, तुम्ही की तुम्हाला त्याच्या एज वरती करायचं आहे, त्याच्या इन्कम वर करायचं आहे, तो कुठल्या प्रकारचे प्रोडक्ट घेतोय त्याच्यावर करायचं आहे, कुठल्या प्रकारचे सर्व्हिसेस घेतोय त्याच्यावरती घ्यायचं. हाऊ यू वॉन्ट टू सेगमेंट युअर मार्केट, ते ठरवा मग. ते ठरवायला सोपं आहे. जेव्हा डेटा असेल, जेव्हा आपण हा डेटा कॅप्चर करतो, तेव्हा ते ठरवायला सोपं आहे, की एज ग्रुपनुसार. मी जसं Netflixचं माझं सिंपल एक्झाम्पल आहे. Netflix इज 18 ते 40 वयोगटातला कमवणारी किंवा पैसे खर्च करू शकणारी व्यक्ती, हा माझा कस्टमर सेगमेंट आहे. आणि जो ऑन द गो एंटरटेनमेंट ज्याला पाहिजे, राइट? सो यू डिफाईन युअर कस्टमर सेगमेंट्स, की मला वयोगटानुसार जायचं आहे, मला लोकेशन नुसार जायचं आहे. कदाचित तुम्ही पाहाल, की अरे सगळे माझे साउथ बॉम्बेचेच क्लायंट आहेत किंवा नॉर्थ मुंबईचेच क्लायंट आहेत, किंवा मी जिथे राहतो त्याच्या आजूच्या बाजूचेच माझे लोक क्लायंट आहेत. सो आय वॉन्ट टू फोकस देअर. गुड. तिकडे जा, की माझं रिटेल कस्टमरच जास्त आहेत. कॉर्पोरेट कस्टमर खूप कमी आहेत, किंवा माझे कॉर्पोरेट कस्टमर जास्त आहेत, रिटेल खूप कमी आहेत. सो यू डिसाईड हाऊ यू वॉन्ट टू फोकस. त्यांच्या नीड वरती, व्हॅल्यू वरती, सेगमेंट्स वरती कशावरती फोकस करायचं आहे, दॅट्स युअर चॉईस. बट त्याच्यासाठी पुन्हा एकदा सांगेन, डेटा असणं खूप गरजेचं आहे. ते झालं, त्याच्यानंतर मग तुम्ही डिझाइन करा, फील्ड स्टडी तुम्ही कशी करणार आहे. एक एक्सपेरिमेंटसाठी एखादा कस्टमर सेगमेंट उचला, त्यांच्यावरती थोडंसं प्रयोग करा. कुठली नवीन सर्व्हिसेस किंवा पर्सनलाइज सर्व्हिसेस किंवा व्हॅल्यू ॲडेड सर्व्हिसेस, ह्या सगळ्या गोष्टी देण्याच्या प्रयत्न करा, राइट? अँड देन याच्यामधून तुम्हाला तुमचा चांगला बेनिफिशियल कस्टमर सेगमेंट, जो तुम्हाला प्रॉफिट देऊ शकतो, जो तुम्हाला लवकर कन्व्हर्जन देऊ शकतो, जो तुम्हाला लाँग टाईम, लाईफटाईम व्हॅल्यू देऊ शकतो, जो तुम्हाला व्हॅल्यू एडिशन देऊ शकतो, तुमची कॉस्ट ऑफ एक्विजिशन ऑफ अ कस्टमर रिड्यूस करू शकतो. या सगळ्या गोष्टी फाइंड करायला खूप उपयुक्त आहेत. आणि जसं मी सांगितलं, टेस्ट अँड आयटरेट, चेंजेस करत राहा, बदलत राहा. आणि जाता जाता शेवटची एकच गोष्ट, कस्टमर सेगमेंट्स कधीच कायम नसावेत. दर 6 महिन्यांनी किंवा 1 वर्षांनी गो रिव्हिजिट युअर कस्टमर सेगमेंट्स. माझ्या कस्टमर्समध्ये काय बदल झालेले आहेत? कुठले बदल होत आहेत? कस्टमर सेगमेंटेशनच्या जोडीला कस्टमर सेगमेंट एनालिसिस ही तितकंच महत्त्वाचं आहे. दर 6 महिन्यांनी शक्य होत नसेल, तर दर वर्षाला हे एनालिसिस करत राहा. That will help you to build your business better and profit from it. तर दॅट्स इट फॉर टुडे. थँक यू व्हेरी मच. पुन्हा भेटूया पुढच्या सोमवारी. आणि जर तुम्हाला हे एपिसोड्स आवडत असतील,
Please don't forget to share, like, and subscribe to the channel. And see you again next Monday with Monday Musings. Thank you very much.